In last lecture, we have started module number first, media in advertising. We have seen some media types like newspaper advertising, then magazine advertising, and now we will see radio advertising. We have seen some part of this radio advertising. First, we will revise the points and then we will continue. Radio advertising, it takes a form of spot announcement and the sponsored programs. Spot announcements are short advertisements in the duration of 15 seconds to 1 minute. सी रेडिओवरती आपल्याला ऑडिओ इम्पॅक्ट मिळतो. रेडिओवरती आपण व्हिज्युअल इम्पॅक्ट पॉसिबल नाहीये. सो आपल्याला इथे ऑडिओ इम्पॅक्ट मिळतो अँड इट गिव्स द ह्युमन टच, एक पर्सनल टच. आपल्याला आवाज ऐकू येतो. रेडिओ ॲडव्हर्टायझिंगवर स्पॉट अनाउन्समेंट केली जाते आणि त्या स्पॉट अनाउन्समेंट मीन्स इट इज अ शॉर्ट ॲडव्हर्टाइजमेंट and the duration of this is 15 seconds to 1 minute. And they are repeated time and again. They are introduced in the interval between two songs or programs. These programs include dialogues, interviews, plays, stories, songs, listeners' requests, and so on. सो ह्या ज्या रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत ह्या केव्हा प्ले केल्या जातात किंवा केव्हा तिथे टेलिकास्ट होतात, तर जेव्हा काही डायलॉग्स असतील किंवा इंटरव्ह्यूज असतील तर त्याच्यामध्ये एखादी ॲडव्हर्टाइजमेंट, जर काही प्लेज असतील, काही सॉंग्स असतील, तर देन लिस्नर्स रिक्वेस्ट शो असतात, तर यांच्यामध्ये काही ॲडव्हर्टाइजमेंट्स इथे दाखवल्या जातात. ॲडव्हर्टाइज ज्या आहेत त्या ऐकवल्या जातात. So the advantages of this radio advertising is, first is personal touch. Radio advertising gives a personal touch because of impact of human voice. इथे आपल्याला human voice ऐकायला मिळतो. So it gives the personal touch. And the radio jingles are have more personal touch that immediately involves the listener. रेडिओवरती जिंगल्स लागतात. जिंगल म्हणजे छोटे सॉंग्स जे असतात, एखादी ॲडव्हर्टाइजमेंट सॉंगच्या स्वरूपात तिथे प्ले केली जाते. सो देयर इज अ जिंगल. The radio jingles have more personal touch that immediately involves the listener. एखादं गाणं रेडिओवरती प्ले झालं किंवा एखादी रेडिओवरती जिंगल लागल्यानंतर आपण पटकन तिथे इन्व्हॉल्व होतो. लिस्नर्सचं दे ग्रॅब द अटेन्शन ऑफ लिस्नर. देन बेटर रिकॉल. रेडिओ ॲडव्हर्टायझिंग हॅज अ बेटर रिकॉल व्हॅल्यू. रिकॉल व्हॅल्यू मीन्स आपल्याला त्या आठवतात. द मेसेज दॅट इज heard is better remembered than the message read. नॉर्मली आपलं सुद्धा असंच होतं की आपण एखादी गोष्ट वाचल्यापेक्षा ती जेव्हा ऐकतो तेव्हा ती जास्त लक्षात राहते. सो रेडिओ ॲडव्हर्टायझिंग गिव्स द बेटर रिकॉल व्हॅल्यू. देन व्हरायटी. Radio announcements can take a form of spot announcements, sponsored programs, and may use different languages. आता रेडिओवरती खूप सारे रेडिओ चॅनल्स असतात. काही रिजनल असतील, तर वेगवेगळ्या प्रकारचे रेडिओ स्टेशन्स असतात. सो तिथे डिफरंट लँग्वेजेस यूज केल्या जातात किंवा एखाद्या रेडिओच्या प्रोग्राममध्ये तिथे वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये ॲडव्हर्टाईज जी आहे ही प्ले केली जाते. Moreover, radio advertising is entertaining due to film songs, background music, dialogue, etc. रेडिओ ॲडव्हर्टायझिंग ह्या खूप एंटरटेनिंग असतात बिकॉज त्यामध्ये फिल्म सॉंग्स सुद्धा प्ले केलेले असतात. काही वेळेला बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं असतं. देन बऱ्याच वेळेला तिथे डायलॉग्स असतात. काही दोन पर्सन मधलं कॉन्व्हर्सेशन असेल. सो इट गिव्स द व्हरायटी. सो इट इज मोर एंटरटेनिंग दॅन न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग. न्यूजपेपर ॲडव्हर्टाईजपेक्षा रेडिओ ॲडव्हर्टायझिंग जास्त एंटरटेनिंग आहे. इट इज suitable to illiterates. Sorry, it is suitable to illiterates. Radio advertising is the most suitable in the areas where the level of literacy is low. आता ज्या एरियामध्ये किंवा जिथे लिटरसी लेवल खूप कमी आहे, अशा एरियामध्ये रेडिओ ॲडव्हर्टायझिंग इज व्हेरी इफेक्टिव्ह बिकॉज रेडिओवरती फक्त ऑडिओ इम्पॅक्ट आहे. आपल्याला ऐकू येतं.
बिकॉज तिथे कोणत्याही गोष्ट रीड करावी लागत नाही. सो तिथे लिटरेट किंवा इलिटरेट हा फरक तिथे येत नाही. सो जिथे लिटरसी लेवल जरी कमी असेल तरीही तिथे आपण इफेक्टिव्हली ऍड ही करू शकतो, ऍडव्हर्टाइज ही करू शकतो. Illiterate people who cannot read the printed message can be approached through radio commercials. आता जिथे प्रिंटेड मेसेज जो आहे त्या प्रिंटेड मेसेज हा काही आपण इलिटरेट पीपल पर्यंत पोहोचवू शकत नाही बिकॉज दे दे कॅनॉट रीड, त्यांना वाचता येत नाही. बट जो रेडिओवरती मेसेज आहे जिथे ऑडिओ इम्पॅक्ट आहे, सो दे कॅन इझिली रीच टू इलिटरेट पीपल. सो इलिटरेट जरी लोक असतील तरी त्यांच्यापर्यंत आपण इझिली ते पोहोचवू शकतो. नेक्स्ट इज डेमोग्राफिक सिलेक्टिव्हिटी. Local radio stations are able to appeal to specific target group. Use the local language can be effectively made to communicate the advertising message. डेमोग्राफिक सिलेक्टिव्हिटी, ज्या प्रकारचा एरिया असेल त्या प्रकारे तिथे जे रेडिओचे लोकल स्टेशन्स असतात, सो तिथे ती लोकल लँग्वेज यूज केली जाते. सपोज FM मुंबई स्टेशन असेल तर तिथे हिंदी किंवा मराठी लँग्वेज यूज केली जाते. देन एखादं गुजरातचं लोकल रेडिओ स्टेशन असेल तर तिथे गुजराती लँग्वेज यूज केली जाते. सो तिथे डेमोग्राफिक सिलेक्टिव्हिटीमुळे काय होतं, जिथे लोकल लँग्वेज यूज केली जाते आणि ते इफेक्टिव्हली कम्युनिकेट होतं, त्या तिथल्या लोकांपर्यंत ते इझिली आपण पोहोचवू शकतो. Relatively low cost. Radio advertising is much cheaper than television advertising. आता जे रेडिओ ॲडव्हर्टायझिंग आहे हे टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझिंग पेक्षा चीपर आहे. मीन्स तिथे त्यांना जी कॉस्ट इन्कर्ड होते ती रिलेटिव्हली लो आहे, कमी खर्चामध्ये होतोय. देन मोबिलिटी. रेडिओ इज एक्स्ट्रीमली मोबाईल. रेडिओ कॅन बी हर्ड ॲट होम, ॲट आउटडोअर्स. आपण रेडिओ जो आहे, मोबिलिटी आहे रेडिओला बिकॉज आपण रेडिओ घरी ऐकू शकतो, बाहेर ऐकू शकतो. रेडिओ आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. सो इट इज एक्स्ट्रीमली मोबाईल.